मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर याचा स्टेटस कसं चेक करायचं आणि आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये जर असेल तर तो नक्की पेंडिंगमध्ये का आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे हे देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता तुम्हाला काय करायचे आहे, मोबाईलवरती यायचे आहे. वरती आल्यानंतर जो नारी शक्ती दूत ॲप आहे तो ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर जर तुम्ही लॉग इन केलं नसेल तर लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते इथे पाहू शकता. तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी, तुमच्या फोनच्या स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही इथे केलेले अर्ज इथे ऑप्शनमध्ये दिसत आहेत. यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता जो तुम्ही अर्ज केलेला होता तिथे तुम्हाला सिटीजन नाव दाखवेल, तुम्हाला मोबाईल नंबर दाखवेल, सर्व डिटेल्स दाखवेल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि आता इथे पाहू शकता SMS व्हेरिफिकेशन डन. तुमचं जे SMS व्हेरिफिकेशन आहे ते डन झालेलं आहे. त्याच्याच पुढे ऑरेंजमध्ये तुम्हाला एक एडिटचा ऑप्शन पाहायला मिळतो. आता तुम्ही तुमचे फॉर्ममध्ये जर काही करेक्शन करायचे असेल, दुरुस्ती करायची असेल, चेंजेस करायचे असतील, ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही एकाच वेळेस तुमच्या फॉर्ममध्ये चेंजेस करू शकता. दुसऱ्या वेळेस तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. हे झालं चेंजेसच्या बाबतीत. करेक्शनच्या बाबतीत आता तुमचा फॉर्म पेंडिंग का दाखवते ते इथे पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड का दाखवते. आता हा जो फॉर्म आहे तो तुमचा सबमिट झालेला आहे. जेव्हा तुमचं व तुमच्या सर्व डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन व सर्व डॉक्युमेंट चेक केले जातील त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल. तोपर्यंत तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवले जाणार. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म तो सबमिट झालेला आहे आणि सक्सेसफुली सबमिटेड झालेला आहे. तुमचं जेव्हा व्हेरिफिकेशन केले जाईल, डॉक्युमेंटचे डिटेल्स चेक केले जातील तेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती समस्या असेल, प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा. याच्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला कमेंटद्वारे सजेशन केले जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.